बर आजचा व्लॉग हा कृषी प्रदर्शनचा व्लॉग आहे, पण या व्लॉग मध्ये मी अनाउन्स करत आहे की आपण फायनली सगळेजण मिळून आपल्या नेक्स्ट फॅमिली ट्रिप वरती चाललेलो आहे. आणि द गुड न्यूज फॉर ऑल द व्ह्युअर्स, पर डेचा एक व्लॉग होणार. पर डेचा एक व्लॉग, 10 दिवसाचे 10 व्लॉग, डेली व्लॉगिंग. म्हणजे त्या वीक मध्ये ते सगळे हे टाकणार. सांगतो मी काय आहे आता जरासं 10 महिन्याला 10 टाकशील. काम वाढलेली आहेत म्हणून 10 दिवसात एवढा कॉन्टेंट क्रिएट करणार. पुढचे 3 महिने काय बघा नाही, प्रॉपर पुढचे 10 दिवस कॉन्टेंट क्रिएशन होणार आहे. आणि आपण जसं बालीमध्ये गेम्स खेळलो होतो तसे गेम्स ऑल्टरनेट नाईट्स वगैरे आपण खेळायला पाहिजे. अमरेंद्र, आपण हॉलिडेला चाललोय. सर्वात इथं हिरोईन दिसायला. होय ना. चला नेक्स्ट आयटम. काय काय चाललंय काय? तेल लावायला खूप ड्राय. वाव, काय पद्धत आहे तेल लावायची. अमरेंद्र की आवळा आणलाय काय मला माहित नाही. आवळाच आहे का? बरं अमरेंद्र, आपण कुठं चाललोय? ॲनिमल्स बघायला चाललोय. ये बेबी. अरे तेल लागले कुठं? शेंबुडालाय त्याला. बर मी व्लॉग करतोय, तुला व्लॉग्स बघायला आवडतात ना? मग आपण व्लॉग करूया. मला किसी दे पहिला व्लॉग करायचं असेल तर. ठीक आहे मी खाऊन घे पहिला. हे स्मॉल आहे ना? त्यांना विचार चावते काय? नाही चावती, नाही चावते बघ. बछड्याला माया करतोस? आपण घेऊन जाऊ का घरी? तुला विचार ना घेऊन जाऊ का म्हणा. हा मम्मीला विचार, मला विचार, त्याच्या मला विचार मी इथं. हा तू जाणार त्यांच्यासोबत मम्मम करायला? जाणार टुंगुरी. गॅस काढ नाहीस का ग तू? प्रेमाने या प्रदर्शनाचा 17th इयर चालू आहे. आत्ता सर्व लोकांना फ्री झुणका भाकरी वाटप चालू आहे. आणि सन्माननीय आमचे आईसाहेब माडी यांची संकल्पना आहे ही. किती केलं क्वांटिटी? 1,500. आणि आमची सर्वात इथं फ्री झुणका भाकरी खायला. हिरोईन दिसायला होय ना. फूड टेस्टिंग विथ आई. आता आपण बचत गटांच्या स्टॉलला आलेलो आहे, जिथं मम्मीनी फ्री ऑफ चार्ज 150 ना किती 150 200. तर हे सगळे स्टॉल जे आहेत ते मम्मीचे जे काय बचत गटमधल्या महिला आहेत त्यांच्यासाठी फ्री ऑफ चार्ज. आणि तो उलाढाल किती झाली लास्ट इयर रेव्हेन्यू सगळ्यांचे मिळून एक जात असेल की 15-16 लाखांना. 1 कोटीच्या आसपास झालं लास्ट इयरचं हे होतं ना. मला येत नाही रे काय त्यातनं, म्हणून आय डोंट हॅव द आकडा. तिकडे भीमाला. अरे वा, आम्हाला भरपूर शिकायला मिळालं. मेन म्हणजे भरपूर शिकायला मिळालं. आणि म्हणजे वहिनीने इथपर्यंत आम्हाला आणले. जस्ट 1 बाईट.
अजून पाणीपुरी नाही आहे जाऊन दे वहिनी. चल नेक्स्ट आयटम. टेस्ट कर, छान जरा असतं. गरम आहे. गोलम म्हणजे सुकट आणि भाकरी. गरम आहे म्हणून म्हणतो. म्हणजे एकदम मला आग नाही झालंय. अजून, मला नाही, ते दुसऱ्या दोघांना मिळते चारणं करणं सगळं. बास आता. अरे दे ग. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असणारं भीमा कृषी प्रदर्शन याचं 17वं वर्ष आहे. यावर्षी तुम्ही पाहू शकता हरियाणावरून वेधायक नावाचा एक रेडा हा 7 वेळा नॅशनल चॅम्पियन आहे आणि याची ख्याती अशी आहे की जगातील सर्वात उंच असणारा मुरा जातीचा रेडा म्हणून त्याला पुरस्कार मिळालेला आहे. दररोज त्याचा जर खुराक जर तुम्ही बघितला, ओला चारा, सुका चारा, रोज 10 किलो सफरचंद तिला दिले जातात, ड्रायफ्रुट्स, 10 लिटर दूध त्याला पाजलं जातं. त्याला जी आंघोळ घातली जाते ते सनसिल्क शॅम्पू याच्यानं शॅम्पूनं आंघोळ घातली जाते. अनेक शेतकरी इथले त्याचे सेमन स्टिक घेऊन आपल्या म्हैशी भरवण्याचं काम सुद्धा करतायत आणि अशा पद्धतीनं इथं सोय उपलब्ध होते. याचा शेतकऱ्यांना खूप मोठा लाभ होतो. थँक्यू. काय काय कसं कसं झालं? छान झालं. कशा कशाचं पीठ वापरता? यामध्ये भाजणीचं पीठ आहे, गहू जुंधळ पौष्टिक गहू जुंधळ हरभऱ्याची डाळ आणि आपलं तांदूळ, धणे, जिरे, थोडीशी नाचणी पण घातली. अगदी नकळत एवढं सगळं पौष्टिक. लय लय हा खालची द्या गार झालेली, लय गरम नको. हा असं पाहिजे डायरेक्ट पेटीएम. चटपट चटपट ते ह्याचा बटाट्याचं तेल वगैरे केले का नाही? त्याचं गोल गोल केलं का स्प्रिंग पोटॅटो? ह्या दोघी भोसले मॅडम, पाटील मॅडम, या दोघीजणी सगळं हे सगळं अरेंजमेंट करण्यापासून दरवर्षी स्टॉलसाठी मागणी वाढतच जात आहे. म्हणजे अक्षरशः भांडणं पण होतात. हो बस बस हो, तू बनवत खायला लागलायस वाटतंय. थँक्यू. बघतोय कुठला वाला बघितला सांग? कोणता बघितलं सांग. आता आठवत नाही की नाही? खोटं बोलतोस मला? कुठल्या कुठे गेलतो? कुठे गेलेली ट्रिप? बालीला गेलेलं बघितलं तू? पुढच्या वेळी जाताना सांगतो तुला, तू पण चल. किती वर्ष आहे तुमचं? आता हे 16 वर्ष झालं स्टॉल लावायला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रदर्शन भरतात त्यामध्ये हे सगळ्यात मोठं असं प्रदर्शन असतं. यामध्ये एक चांगली उलाढाल झालेली असते. आज आम्ही इथं येताना एक 3-4 ट्रक माल आणलेला असतो, तो संपून पुन्हा आणि माल आणायला लागतो. हे म्हणजे हे खास करून सांगावं असं वाटतं. या प्रदर्शनामध्ये आल्यामुळं याचा आम्हाला खूप मोठा फायदा मिळतो की कमी वेळात आम्ही जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचले जातो. ह्या प्रदर्शनमध्ये जनावरांची सोय, चारा, त्यांची चंदी आणि आलेल्या मालकांना जेवण, राहण्याची सोय एवढी सुंदर केल्याबद्दल साहेबांचे आभार व्यक्त करतो. आणि बचत गटाचं असल्यामुळे आम्हाला याला फी वगैरे काही नसते, मोफत स्टॉल असतो. आम्ही वर्षभर वाट बघतो या प्रोग्रामची की कधी होणार म्हणून. एक महिला घरातून बाहेर पडून धाडसी निर्माण व्हायला लागले. आम्हाला आधी काही कळत नव्हतं, आमचं काही शिक्षण झालेलं नाही आहे जास्त, पण ह्या बचत गटाच्या मार्फत आणि भागीरथी संस्थेच्या मार्फत बाहेर पडल्यामुळं आम्हाला बाहेरचं व्यवहार कळायला लागलं, बँकिंग कळायला लागलं आणि बँकेत कसे व्यवहार करायचे ते पण भागीरथी संस्थेमार्फत कळायला लागलं. पैसे कसे साठवायचे, कुठं इन्व्हेस्ट करायचे हे भरपूर अगदी समजलं आम्हाला. 4 दिवसात 2.5 ते 3 लाख 2,70,000 माझी विक्री झाली 2-3 वर्ष सलग. आणि असंच भागीरथी संस्थेची मी शतशः आभारी आहे. म्हणजे अशी भागीरथी संस्था मोठी होऊ देईल, नावना कृषी प्रदर्शन मोठा असं चालू देईल. जेवढं त्यांचं कौतुक करावं तर कमी. हक्काचं व्यासपीठ आम्हाला उभा करून दिले. 4 दिवस आम्हाला आमच्या माहेरी आल्यासारखं वाटतंय. म्हणजे स्टॉल चालू असले म्हणजे घरी गेल्यावर आम्हाला करमत नाही.